मान्सूनच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। खरीपाच्या हंगामासाठी राज्यामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। त्यामुळे शेतकरी हे आभाळाकडे सध्या डोळे लावून बसले आहेत। त्यातही मान्सून वेळेआधीच तळकोकणामध्ये दाखल झाला। मात्र मान्सूनच्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने एक महत्त्वाची माहिती दिली। किमान 15 जूनपर्यंत राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे। 15 जूनपर्यंत राज्यामधल्या पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे। सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये दुपारच्या नंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र हा पाऊस व्यापक क्षेत्रामध्ये पेरणीसाठी पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं। त्यामुळे पेरणीची घाई करू नये असं आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे। तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या बघूया। किमान 15 जूनपर्यंत राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे। राज्यामध्ये 15 जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे। 15 जूनपर्यंतचा पाऊस हा व्यापक क्षेत्रामध्ये पेरणीसाठी पोषक ठरेल अशी स्थिती दिसत नाही। आगामी वादळी पावसावरती अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये। यंदा अल निनोच्या परिणामामुळे राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल आणि त्यामुळे पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। अल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे।